कल्याण पश्चिमेत भाजपच्या तिरंगा रॅलीवरून पोलीस आणि भाजप आमने सामने आले। तिरंगा रॅलीच्या मार्गाला आक्षेप घेत बाजारपेठ पोलिसांनी भाजप नगरसेवकाला कलम 168 अंतर्गत नोटीस बजावली। या नोटीसीच्या विरोधात भाजप नगरसेवक अमित धारकस यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली। माझ्या देशात तिरंगा रॅली काढायची नाही का, असा संतप्त सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला। हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी त्यांचे म्हणणे मांडले नाही, त्यामुळे हायकोर्टाने तिरंगा रॅलीला परवानगी दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्यांची नोटीस मागे घेतली। कल्याण पश्चिम येथील स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजप जुने कल्याण शहर मंडळाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता ही रॅली काढण्यात आली असून टिळक चौक, पारनाका, दूधनाका, गांधी चौक, शंकरराव चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होत आहे। यासाठी भाजप सरचिटणीस अन्वेष जोशी यांनी 10 ऑगस्ट रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज केला होता। मात्र अवघ्या 10 दिवसात पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 168 अंतर्गत भाजपला नोटीस बजावली। रॅलीचा मार्ग पारंपरिक नसल्याचं सांगत पोलिसांनी 1999 मध्ये तत्कालीन पोलीस ठाणे आयुक्तांनी काढलेल्या आदेशाला अहवाल दिला। पारंपरिक मिरवणुकांव्यतिरिक्त इतर मिरवणुकांना परवानगी देऊ नये असा आदेश असल्याचं पोलिसांच्या नोटीसीमध्ये नमूद केलं आहे। त्यामुळे भाजपमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी नोटीस मिळाल्यानंतर भाजप नगरसेवक अमित धारकस यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली। दरवर्षी आम्ही तिरंगा रॅली काढतो, काही अडचण येत असेल तर पोलिसांनी आम्हाला बोलवून मार्ग काढायला हवा होता, मात्र रॅली काढू नये अशा पद्धतीने नोटीस देण्यात आली असा आरोप त्यांनी केला। तसेच मी भारतीय नागरिक आहे की नाही, माझ्या तिरंग्याची रॅली मी काढणार नाही असे पोलीस प्रशासन कसं सांगू शकतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दरवर्षी आम्ही तिरंगा रॅली इथे काढत असतो या भागामध्ये आणि प्रत्येक वेळी पोलीस प्रशासनाला त्याच्याबद्दलची माहिती दिलेली असते। पोलीस प्रशासनाला जर कधी असं वाटलं की काही प्रॉब्लेम आहे किंवा काय, तर पोलीस प्रशासनही आम्हाला बोलवत असतं, त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आमंत्रित करत असतं। पण यावेळी 168 ची नोटीस आमच्या वरती बजावली गेली आणि ही जी रॅलीच काढायची नाही अशा पद्धतीचं या नोटिसीत सांगण्यात आलं। आणि ह्या नोटिसीत जेव्हा निघाली तेव्हा मला असं प्रथम वाटलं की मी भारतीय नागरिक आहे की नाही, की माझ्या तिरंग्याची मी रॅली काढायची नाही असं कसं काय पोलीस प्रशासन सांगू शकतं। आणि त्याच्या विरोधात मी हायकोर्टात गेलो। हायकोर्टात आज त्याची सुनावणी झाली आणि हायकोर्टामध्ये जेव्हा त्यांना विचारलं की तुमचा से द्या याच्यावर, हायकोर्टात त्यांनी त्यांची घेतलेली नोटीस ही विड्रॉल केली आणि मला जी परमिशन होती, मी मागितलेली परमिशन ती दिली। परंतु मला प्रशासनाला सांगायचं आहे की तुम्ही हम करे सो कायदा या इकडे चाललाय का? तिरंगा रॅलीमध्ये काय चुकीचं आहे? आणि समजा एखादी गोष्ट काही जर असेल, ट्रॅफिक असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, ती आपण वेळोवेळी बोलून त्याच्यामध्ये मार्ग काढला असता। आम्ही काही इतके अग्रेसिव्ह नाही की 10 म्हणजे 10लाच तुम्ही आम्ही सांगितलं असतं, आम्ही 11 वाजता घेतली असती। परंतु तिरंगा रॅली नाकारणं हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे असं मी आपल्याला सांगेन। आणि अशा पद्धतीचं जर कुठे महाराष्ट्र पोलिसांकडनं वर्तन होत असेल तर त्यांनी अशा पद्धतीचं वर्तन करू नये हे आपल्या मार्फत मी त्यांना सांगतो। आजचा विजय हा आमचा आहे आणि न्यायालयाने दिलेला जो विजय आहे त्याच्यात तरी आम्ही समाधानी आहे। धन्यवाद। त्यांचं असं म्हणणं आहे की 1999 साली ठाणे सीपींनी जे काही त्यांना सांगितलं त्या लेटरची कॉपी सुद्धा त्यांना मागितली, परंतु आजतागायत त्यांनी दिली नाही। आज पण माणूस पाठवला होता, परंतु त्यांनी ती कॉपी देण्याचं तेवढं हे दाखवलं नाही आणि आज कॉपी नाही मिळाली। पण त्याचं दाखला देऊन त्यांनी सांगितलं की बाबा अशा पद्धतीची पारंपरिक निवडणुका तुम्ही, पारंपरिक ज्या काही मिरवणूक आहेत तुम्ही काढू शकत नाही आणि तुम्ही 168 जी तुम्हाला मी नोटीस काढलेली त्याच्यामुळे तुम्ही ही नोटीस काढू नका। परंतु मला समजलंच नाही की त्यांना काय म्हणायचं होतं आणि काय नाही। पण न्यायालयाने त्यांना सांगितलेलं आहे की काय त्यांचं म्हणणं आहे। न्यायालयात ते मला फोनवरती सुद्धा बोलले की तुम्ही नका करू, परंतु न्यायालयात त्यांनी नोटीसच विड्रॉल केली। याच्यावरनं त्यांना त्यांच्या दिलेल्या नोटीसीबद्दल किती आत्मीयता होती आणि किती कन्सर्न आहे हे ह्याच्यातून आम्हाला समजलेलं आहे। पुन्हा सांगतो, आम्ही समाधानी, उद्या रॅली बाजे गाजे के साथ रॅली निघणार। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।